सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मित्रांनो, हा व्हिडिओ आहे लातूर, बीड, परभणी, धाराशिव तसेच ज्या भागांना कालपासून किंवा या दुपारच्या टायमिंग पर्यंत सोडलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं माहिती देणार आहे। आणि विशेषतः ज्या विदर्भाला, ज्या उत्तर महाराष्ट्राला पावसाळा कमी सांगितला होता त्या भागांमध्ये जबरदस्त बॅटिंग चालू आहे आणि अनेक ठिकाणी वळणाला पाणी लागेल तर काही ठिकाणी पेरणीच्याही पलीकडे असं चांगला पाणी मिळालंय आणि जवळपास तिकडला 80 ते 90% भाग हा कव्हर झालाय। त्यामध्ये विदर्भाचा, खान्देचाही बऱ्यापैकी समावेश आहे। छत्रपती संभाजीनगर पासून उत्तरेकडील भाग, नाशिकमध्येही चांगली व्याप्ती त्यांनी पूर्ण केली आहे। आता बाकी राहिली आहे लातूरची, अहिल्यानगरची, धाराशिवची, सोलापूरची, सांगलीची, त्याचप्रमाणे बीडची सुद्धा। एक विनंती तुम्हाला वारंवार सांगितली, पहिले 22-23 ला चांगला पाऊस पडू द्या, त्यानंतर पेरणीचा विचार करा। त्याचबरोबर पेरणीचा सल्ला कुणालाच दिला नाही, गडबड करू नका। आणि एक महत्त्वाचं, असमान वितरण आहे, पाऊस कमी आहे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या 2 दिवसांमध्ये त्या बंद पडणार आहे। उद्यापासून 24 तारखेपासून बीडचा जे काही टेन्शन आहे हे टेन्शन बरोबर कमी होऊन जाणार आहे। त्यामुळे काळजी करू नका। आणि बरेच जण तुम्हाला आता तोंड गोल करून सांगण्याचा प्रयत्न करतील, दुष्काळाच्या बातम्या तुमच्या झाकल्या जाणार नाहीये। या 4-5 दिवसातला जो काही पाऊस असणार आहे हा दुष्काळाचा पट्ट्यामधला जे काही तुमचे मागचे व्हिडिओ आहेत तो शेतकरी विसरलेला नाहीये। आणि कोणत्या साली 4 आणि 3 दिवसामध्ये अख्खा महाराष्ट्र व्यापलाय अजूनही सांगतो। दक्षिण महाराष्ट्राच्या पेरण्या ह्या दरवर्षी लेट होत असतात, लातूर पर्यंतच्या पेरण्या सुद्धा लेट होत असतात। आणि तुमची जी काही इच्छा आहे, पाऊस येत नाहीये, तो पाऊस हा 24 ला आणि 25 ला तुमच्या भागांमधले सगळे भाग घेतोय। त्यामुळे निश्चिंत राहा। मला बीडकडनं आमचे मित्र जे आहेत, चाहता वर्ग, जे लामाळी तांबडे असतील, गोविंद मुळे असतील किंवा अनेक बराचसा शेतकरी आहे जो शिरूर अंतपालचा वगैरे, तुम्ही घाबरू नका। 22 तारखेला महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू झालाय। त्याचबरोबर त्याने पहिल्याच दिवशी उत्तरेकडील भागांना चांगलं घेतलंय। त्याचबरोबर आता थोडा अलीकडे आलाय, अहिल्यानगर पट्टा, अंबड पट्टा, घनसावंगी पट्टा तो देखील बऱ्यापैकी घेणं चालू आहे। त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला तो नांदेड पट्टेही बऱ्यापैकी घेणार आहे। काही लातूरचा सुद्धा भाग घेईल, बीडमध्ये सुद्धा कुठे मोठे पाऊस तो पडणार आहे आजही रात्री। पण एक विनंती आहे की तुम्ही धीर सोडू नका। जवळपास महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत तरी दुष्काळाच्या बातम्या चालत होत्या, त्या बंद झालेल्या आहेत। तुम्हालाही अंदाज लागला असेल की पाऊस कसा पडणार आहे, मग तुम्ही का घाबरता मला हेच कळत नाही। 4 काय 5 दिवस लागू द्या, पण जबरदस्त पाऊस हा होणार आहे। उद्यापासून बीडच्या पावसाची म्हणजे 24 पासून बीडच्या पावसाची सुरुवात होते। 22 तारखेला 40% व्याप्तीसह महाराष्ट्रात मान्सून शिरलाय। व्याप्ती ही 55 ते 60 सांगितली, ती देखील पूर्ण होते। राहिली बीडचे वगैरे भाग ते उद्या 70 पर्यंत तुमची व्याप्ती सुरू होते। त्यातूनही 10-5 गावं हुकले उद्या तरी घेऊन सोडू नका, कारण की 90% व्याप्ती ही 25 तारखेला आहे। म्हणजे एकंदरीत तुमचं जे चित्र आहे हे 24 तारखेपासून बदलणार आहे। संध्याकाळी केज पर्यंत, अंबाजोगाई पर्यंत, माजलगाव पट्ट्यामध्ये, वडवणी पट्ट्यामध्ये, गेवराई पट्ट्यामध्ये चांगली सुरुवात होणार आहे। त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही धीर सोडू नका। आणि एका महिन्यापासून वारंवार सांगतोय की धीर सोडू नका, पावसाळा हा चांगला आहे। फक्त आपण काय करायलोय की काल नाही झाला, आज थोडंसं उघडं पडलं की लगेच धीर सोडून देत आहे। हे पहा, डोक्यामधलं हे टेन्शन जे आहे, काही ठिकाणी हे चांगल्या पद्धतीनं पावसा पडल्याने ती निघून जाणार आहे, वारंवार सांगतोय। आता एक थोडक्यात सांगतोय की आजची संध्याकाळ आणि उद्याचा जो काही पावसाचा पराक्रम होणार आहे तो कुठल्या भागात राहील हे देखील थोडक्यात समजून घ्या। पुणे जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपर्यंत जोर वाढणार आहे आजच। सांगलीला, पश्चिम भागांना हे बघा काही ठिकाणी गावं सुटणार आहेत, पण सांगलीचं सुद्धा आज व्याप्ती बरी आहे। छत्रपती संभाजीनगरचे दुपारपर्यंत अनेक भाग घेतलेत, राहिले सायले रात्री तो घेणार आहे। नाशिक पट्ट्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागांना तो सोडत आहे, पण तिथे सुद्धा 40ची पेक्षाही जास्त व्याप्ती। एक ते शहर असं आहे की दरवर्षी मागं राहतं नाशिक, तिथे सुद्धा आहे संध्याकाळपर्यंत। उद्या देखील व्याप्ती चांगली आहे। जळगावला जे काही भाग आहेत त्यांना सुद्धा प्रचंड व्याप्ती आहे। बाकी नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, त्याचबरोबर हिंगोली यांना मध्यरात्रीपर्यंत राहिल्या सायलेल्या गावांना कव्हर करणार आहे। यातूनही सुटले काही तर उद्या तो घेऊन जाईल, काळजी करू नका। त्याचबरोबर आता 24 तारीख म्हणजे आजही संध्याकाळी बीड जिल्ह्यात आहे असं नाही, फक्त बरेचसे भाग तो सोडेल। त्यामुळे विनंती करतोय की उद्याच्या संध्याकाळपर्यंत तुमचा भाग बऱ्यापैकी कव्हर होणार आहे।
निश्चिंत राहा. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं बीड जिल्ह्यात काय, लातूरमध्ये सुद्धा आजच आभाळ निघायला सुरुवात झाली, काल सुद्धा निघलं नव्हतं व्यवस्थित. त्यामुळे एक दिवस उशिरा का होईना चांगल्या पद्धतीची बॅटिंग तुम्हाला होणार आहे. मनामध्ये जे काही तुम्हाला अजूनही सांगत असतील की असमान वितरण आहे, असमान वितरण आहे, हे दरवर्षी असतं, हे नवीन नाहीये. तुमच्या जुन्या बातम्या झाकण्यासाठी तुम्ही आता हा गोड बोलेपणा करताय. तुमचं उघडं पडलंय पितळ, काही सांगू नका. त्याचबरोबर उद्या ही संध्याकाळपर्यंत तुमच्या भागामध्ये अनेक भागांना व्हिडिओला चांगल्या पद्धतीने पाऊस होईल. ठीक आहे. गेवराई पट्ट्यापासून ते तो चांगला इकडे लातूरच्या पट्ट्यापर्यंत, इकडे सोलापूर धाराशिवच्या पट्ट्यापर्यंत उद्या मध्यरात्रीपर्यंत पाऊस असेल. तुम्हाला जर उद्या पाऊस नाही पडला तर डायरेक्ट माझ्यावरचा विश्वास कमी करून टाका, अनफॉलो करून टाका. इथपर्यंत तुम्हाला मी विश्वास देण्याचा प्रयत्न करतोय. आज जर परिस्थिती पाहिली, अनेक ठिकाणी वळणं भरतात, अनेक ठिकाणी कट्टे देखील भरतात, ते व्हिडिओ तुम्ही पाहताय. अजिबात घाबरले जाऊ नका, हे तुम्हाला वारंवार सांगतोय. एवढ्याच्या पलीकडे धीर देता येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की पेरणीचा सल्ला मी अजूनही दिला नाही कोणाला. जी काही पेरणी करता ते तुमच्या रिस्कवरती करा, कारण की पुढच्या महिन्यामध्ये 10-12 दिवसाची बकाड पडली की पुन्हा आम्ही पेरत नव्हतो, तुमच्यामुळे पेरलोय. हे बघा, साल असंच धक्काधक्कीने कडील जाणार आहे. चांगल्या विहिरी तळे सुद्धा भरणार आहेत. अजिबात कोणी काळजी करू नका. राहिली गोष्ट नांदेड, लातूर, परभणीची, आजही संध्याकाळी अनेक भागांमध्ये पाऊस झालेला दिसेल. त्याचबरोबर काही ठिकाणी आज तुम्ही पाहिलंय कालच्यापेक्षा आज चांगला बदल झालाय. उद्या तुमच्या भागामध्ये राहिले तर 10-5 गाव होते, एवढी 60 ते 70% व्याप्ती ही जालन्याच्या राहिलेल्या भागांची आणि इकडच्या भागांसुद्धा आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, मराठवाड्याचा नंबर उद्यापासून सुरू होते, सरळ सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर. बाकी सांगली, सोलापूरकरांनो, तुमच्याकडे मोसमी वारे जास्त आहेत. पाऊस तुम्हाला मध्यम करत ह्या 3 दिवसामध्ये कव्हर करेल. या पलीकडे तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये सुचवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे वारंवार तुम्हाला देत आलोय तो धीर हा सोडू नका. इतर विदर्भाच्या तुलनेमध्ये 1-2 दिवस तुम्हाला लेट पेरणी होईल, पण दुष्काळाची चीज काय आहे, कारण की पाऊस तुम्हाला जवळपास 6 तारखेपर्यंत उघडत नाही, हे लक्षात ठेवा. मान्सूनची परिस्थिती खूप बळकट आहे. पुढचे 3 दिवस तर एवढे खास आहेत, 24, 25, 26, 27, की याच्यामध्ये उद्यापासून तर मराठवाड्यामध्ये सूर्यदर्शन पण व्यवस्थित दिसणार नाहीये. दिसलं तर 1 घंटा 2 घंटा अशाच प्रकारचं आहे. ठीक आहे. जवळपास इतके प्रचंड प्रमाणामध्ये वातावरण बदलणार आहे, चांगल्या पद्धतीने बिघडणार आहे. 4-2 ठिकाणी 2 दिवस काय वारं सुटलं की तुमचा धीर खचलाय. एवढा धीर कमजोर नाही तुमचा. म्हणून तुम्हाला वारंवार प्रोत्साहन देतोय. एवढंच सांगतोय की पाऊस न आल्यामुळे 1 दिवस किंवा 2 दिवस उशिरा आल्यावर काय होत नाहीये, पण दिसत नाही, पाऊस आल्यासारखं वाटत नाही, ह्या गोष्टीला घाबरू नका. चित्र स्पष्ट होईल आणि तुमच्या पेरण्या 1-2 दिवसात चांगल्या पद्धतीने होईल. जय शिवराय. धन्यवाद.